पाण्याच्या टाकीचा स्लॅब ढासळल्याने कर्मचारी गंभीर जखमी। जळका भडंग येथील वॉटर फिल्टर प्लांट, जो शहराला पाण्याचा पुरवठा करतो, तिथे आज एक गंभीर घटना घडली। या प्लांटवर एका कंत्राटदाराने नियुक्त केलेले कर्मचारी संजय नारायण चिम आपल्या कर्तव्यावर होते। आज 19 डिसेंबर 2024 रोजी दुपारी जवळपास 1 वाजता संजय चिम टाकीमधील पाण्याची पाहणी करण्यासाठी टाकीवर चढले। मात्र टाकीचा स्लॅब जुना आणि कमकुवत असल्यामुळे त्याचा भार सहन करू शकला नाही। त्यामुळे स्लॅब कोसळून संजय चिम मलब्यासह थेट टाकीत कोसळले। घटनेची माहिती मिळताच त्याला त्वरित मदत पुरवण्यात येऊन बाहेर काढण्यात आले। ही घटना पाणीपुरवठा सुविधांतील ढासळत्या सुरक्षिततेकडे बोट दाखवते आणि अधिक चांगल्या देखभालीची मागणी करते। समाधान पुंडलिक टाक्यामध्ये पडलेले आहेत ते संजय चिम ते देखरेख करायसाठी आले होते। प्लॅनची सर्व देखरेख आमच्याकडेच राहते। ते येता त्यांचा पाय म्हणजे टाक्यावर पाय ठेवता बरोबर त्या आतमध्ये पडले। आतमध्ये टाकलं जवळपास 20 फुटाचा टाका आहे ते। त्यांना आता जवळपास 2 तास झाले पण आणखी काहीच नाही करण्यात आलं। आता सध्या ठाकूर साहेब आले 15-20 मिनिटाच्या अगोदर, तोपर्यंत कोणतेही कर्मचारी किंवा कोणतेही नगरपरिषद कोणी चालवलं नाही। तिथं आम्ही फक्त आमच्या फिल्टरच्या 6 जण आलो होतो। सतीश राखोंडे, गणेश राखोंडे, अहिर आणि बगाडे आणि मी रोशन इंगडे, आम्ही 6 कर्मचारी आलो। पण त्याच्यानंतर आता कोणी आलं नव्हतं, कोणतेच कर्मचारी आले नव्हते। तुम्ही कर्मचाऱ्यांना फोन केला का? कर्मचाऱ्यांना फोन केला, आम्ही ठाकूर साहेबाला फोन केला, रमेश इंगडेला फोन केला, गप्पार साहेबांना फोन केला। त्याच्यानंतर गप्पार साहेब आता आले। काय बोलले तुमचे कर्मचारी? कर्मचारी बोलो हो येतो बस निघालो। आणखीन काही आले तुम्ही? अधिकारी काय म्हणत? अधिकारी म्हणतो ते ठीक आहे आम्ही करतो काहीतरी। एक रमेश इंगडे म्हणत होते की मी नागपूरला आहे, मी सध्या येऊ शकत नाही। ठाकूर साहेबाला फोन केला, ठाकूर साहेब म्हणून मी गप्पार साहेबांना पाठवतो। गप्पार साहेब म्हणून बस मी निघालो, तर गप्पार साहेब आता आले 15-20 मिनिटात लेटेस्ट सध्या अग्निशामकची गाडी घेऊन। आता आतले आले तर आणखीन त्यांनी शिडी आणली नाही, का शिडी आणण्यासाठी आणखीन दुसरी गाडी पाठवली अग्निशामक। किती तास झाले अटकेला त्यात? 2 तास कंप्लीट झाले त्या माणसाला अटकेला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.